सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्कार नारायणी मैत्रिणींनो, आई साहेब यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज हा एक व्हिडिओ बनवला आहे. हा आज श्री अलंकार, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, टिकली, सिंदूर, हा जो शिंगार आहे आपला सौभाग्यवती स्त्रियांचा, याचं महत्त्व काय आहे आणि हा शृंगार घातल्याने काय परिणाम होतो हे आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी असं सांगत आहे की आजकाल मी खूप मुली बघते लग्न झालेल्या, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्रच राहत नाही, त्यांच्या पायात जोडवीच असत नाही आणि त्यांच्या कपाळाला सिंदूर पण नसतो, टिकली पण छोटीशी असते. हे योग्य आहे का? या गोष्टीचं महत्त्व काय आहे हे जरा समजून घ्या. खरंच सांगते, समजून घ्या. या गोष्टीचं खूप मोठं रहस्य आहे, खूप मोठं रहस्य आहे या गोष्टीचं. म्हणून या गोष्टी आपल्याला लावून दिलेल्या आहेत. लग्नाच्या दिवशी आपल्याला मंगळसूत्र का घातलं जातं, आपल्याला जोडवी का घातली जातात, आपल्या माथ्यावर सिंदूर का भरला जातो, आपल्या कपाळावर बारीक टिकली नाही मोठी टिकली का लावली जाते. बारीक टिकली तर आपण लहान असतो, कुवाऱ्या असतो तेव्हाही लावतात आपण. मग लग्न झाल्यावरच मोठी टिकली का लावतो याचंही महत्त्व आहे. हे आपल्यालाही प्रोटेक्टेड आहे आणि आपल्या मिस्टरांनाही प्रोटेक्टिव्ह आहे. हे आपल्या मिस्टरांचं रक्षासूत्र आहे आणि याचं महत्त्व आपलं वैयक्तिकही महत्त्व आहे. सिंदूर लावला आपण सिंदूर इथे लावतो, आपल्या भांगमध्ये सिंदूर भरतो, इथे आपलं सहस्रार चक्र असतं. हे चक्र ॲक्टिव्ह होतं. आज्ञाचक्रावर आपण टिकली लावतो किंवा कुंकू लावतो. हे आपलं आज्ञाचक्र असतं. हेही आपलं आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होतं आणि आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. हा मंगळसूत्र हे आपल्या पतिदेवांचं रक्षासूत्र आहे. पायात जोडवी घालतो. आपल्याला कोणी कुवारं समजत नाही, ही मॅरिड आहे असं समजलं जातं आणि आपण प्रोटेक्टिव्ह असतात ना या वस्तू घालून. जोपर्यंत आपण कुवाऱ्या असतो तोपर्यंत आपल्यावर कोणाचीही नजर पडते आणि जोपर्यंत आपण हा शृंगार, आपला लग्न झाल्यावर आपण हा शृंगार घालतो की कोणाचीही बघण्याची दृष्टी बदलते आपल्याकडे की नाही, ही व्यक्ती मॅरिड आहे, सुरक्षित आहे. हे रिझन आहे या गोष्टींचं. आणि मी आजकाल तर खूप जणांना असं बघितलं आहे, मला खूप तिथल्या तिथं बडबड करायला वाटतं की यांना सांगावं, बोलावं, पण मग मी एक विचार केला की या गोष्टीवर आपण एक व्हिडिओच बनवू. घरात एवढं आध्यात्मिक वातावरण असतं, सासू आध्यात्मिक असते, सासरे आध्यात्मिक असतात, मग त्यांनी आपल्या सुनांना ह्या गोष्टी आवर्जून सांगू नये का? हेच तुमचं अध्यात्म आहे का? सुनांना सांगा ना तुम्ही, मंगळसूत्र घाला, बांगडी घाला, टिकली लावा, सिंदूर लावा, जोडवी घाला. आपल्या घरात मोठे व्यक्ती असतात, त्या व्यक्तींनी आपल्या घरातल्या लहान व्यक्तींना समजावून सांगणं काम आहे ना. सांगा या गोष्टीचं महत्त्व काय असतं. एका विधवा स्त्रीला विचारा या शिंगाराचं महत्त्व काय असतं. टिकली, जोडवं, कुंकू, सिंदूर, मंगळसूत्र, 16 शिंगार ती केव्हा करू शकते? जोपर्यंत तिचे पतिदेव हयात आहे तोपर्यंत ती या शिंगाराला पात्र असते आणि जोपर्यंत तिचे पतिदेव तिला या जगातून तिची सुटका होते तेव्हा ती विधवा होते, तिला कोणताही अधिकार नसतो. पण आता स्वतःच्या संरक्षणासाठी एक विधवा स्त्रीसुद्धा हे शिंगार करायला लागली का? तर जगाने तिच्याकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून, ती सुरक्षित राहावी म्हणून. आणि इथं तर असं बघायला मिळतं आहे, ज्या स्त्रियांना ते प्राधान्य करायचा अधिकार आहे त्या स्त्रिया बिगर मंगळसूत्राच्या फिरत आहेत, बिगर बांगड्यांच्या फिरत आहेत, कपाळाला सिंदूर नाही, टिकली नाही,
डोक्यावर? ठीक आहे, तुम्ही साडी नका घालू, ड्रेस घाला. ठीक आहे, तुम्ही मोठं मंगळसूत्र नका घालू, पण छोटं घाला ना. ठीक आहे, तुम्ही मोठी जोडवी नका घालू, छोटी घाला. ठीक आहे, तुम्ही 1-1 डझन बांगडे नका घालू, पण 2-2, 3-3 बांगड्या तर घाला तुमच्या हातात. आणि मग वटसावित्री आली की 16 शिंगार करून नटून थटून मग 1 दिवस पूजेला जायचं फक्त. याला काय अर्थ आहे? का जातो आपण? वटसावित्री पूजा का पुजतो? हरतालिका का पुजतो? आपल्या पतिदेवाला दीर्घ आयुष्य वाढावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी पुजतो ना. मग तो शिंगार जर आपण रोज केला तर आपल्या पतीला रोज प्रोटेक्शन मिळेल, रोज त्यांना आरोग्य लाभेल उत्तम, रोज त्यांचं आयुष्य वाढेल की नाही. रामायणामध्ये एक कथा आहे. जेव्हा सीतामातेला स्वतः पार्वती मातेने महादेव मंदिरात सिंदूर गिफ्ट केलं होतं त्यावेळेस, तर जेव्हा पार्वती माता एका स्त्रीचा वेश धरून सीतामाताला ते सिंदूर देत होती, तेव्हा हनुमंतांनी पाहून घेतलं मंदिराच्या बाहेर की माता सीताला कोणीतरी सिंदूर देत आहे असं. मग तिथे हनुमानांनी येऊन विचारलं की हे काय आहे आणि का देत आहात. तेव्हा सीतामाताने समजवलं हनुमानाला की हे सिंदूर माथ्यावर लावल्याने पतिदेवांना आयुष्य वाढतं. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगितलं त्यांनी की मी जर हे सिंदूर माथ्यावर सजवलं तर प्रभू श्रीरामांना उत्तम आरोग्य लाभेल, दीर्घ आयुष्य लाभेल. तेव्हा हनुमंताच्या मनात असा विचार आला की जर नुसतं माथ्यावर लावल्याने तर यांना इतकं आयुष्य वाढेल, असं वाढेल, तर मी पूर्ण अंगालाच ते लावून देतो. म्हणून हनुमंताला सिंदूर फासल्या जातो. हनुमानने पूर्ण सिंदूर अंगाला लावून घेतलं आणि सांगितलं की नुसतं माथ्यावर लावल्याने आयुष्य वाढतं, तर मी माझ्या प्रभू श्रीरामाच्या नावाने पूर्ण अंगाला सिंदूर लावून घेतो, पूर्ण अंगाला सिंदूर लावतो मी. तर बघा केवढी त्यांची दास्यभक्ती होती. श्रीरामांना आयुष्य वाढवावं, आरोग्य उत्तम राहावं म्हणून त्यांनी त्यांच्या अंगावर पूर्ण सिंदूर लावून घेतला. मग तुम्ही आपण काय आहोत? मग साध्या आपल्या पतिदेवांसाठी आपण सिंदूर कपाळावर लावू शकत नाही? एवढं तर आपलं दुर्भाग्य नक्कीच नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय माता दी.